तरले आई साहेबांनी उडी टाकली, प्रभू कुठे जाता? लक्ष्मी, मला राधेने आमंत्रित केले. जगाच्या मालकिनीने विश्वाच्या मालकाचे पाय धरले, सांगितलं प्रभू आम्हा 16,108 पत्न्यांची तुम्हाला शपथ आहे. उभ्या आयुष्यात राधेनं कोणाच्याच पुढे हात पसरला नाही. तुम्हाला लक्ष्मीची शपथ आहे, तिला जे लागते ते देऊन टाका. स्वतः लक्ष्मी म्हणते. ब्रह्मांडाच्या मालकानं सांगितलं मला तिथे गेल्यावर कळलं ना ती काय मागितली ते. विश्वाचा मालक पोचला तिथे. राधेला साष्टांग प्रणिपात केला, डोळे भरून आणते. राधा, कशा करता रडतेस? प्रभू, काम सांगा वाटत नव्हतं तुम्हाला, पण अंतःकरणाचा तेज तुटतो याच्याकरता काम सांगावं लागते. काय झालं राधे? काही नाही मला. जिला जन्म दिलाय ती पोटची कन्या उद्या दुपारी 12 वाजता मरणार आहे. देवा, स्वार्थ भक्ती मी कधीच करणार नाही. निस्वार्थ भक्ती करायचं ठरेल तर प्रभू, पण करू काय? नाईलाज आहे. प्रेमाची जात वेडी असते प्रभू. मी माय जन्मदाती आणि उलट दुःख मला बघा वाटत नाही. माय बापाच्या आधी लेकरू मरणं उलट दुःख आहे रे देवा. एकच भीक मागते, हे मृत्यूचं पत्र. एक तर मला मार आणि मग पोरगी मार, नाही तर तिला आयुष्य दे. जगाच्या मालकाने पितांबराचा दुमाला सोडा आणि पितांबराच्या कोपऱ्यानं राधेचे डोळे पुसले. राधे, तुला मारणंही माझ्या हातात नाही आणि तुझ्या मुलीला आयुष्य देणंही माझ्या हातात नाही. हे आयुष्य द्यायचं जर माझ्या हातात असतं तर 7व्या अवतारात मी जगाचा बाप ज्याचा मुलगा आहे, जगाच्या बापाचा बाप राजा दशरथ होता. विश्वाचा बाप ज्याच्या पोटी जन्माला आला त्याला राम म्हणतात. आणि हा विश्वाचा बाप 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 जगाचा बाप आहे, हा ज्याच्या पोटी जन्माला आला त्याला दशरथ म्हणतात. देवाच्या बापाचा काका काका काका, जगाच्या बापाचा बाप. विश्वाचा बाप कोणी? देव. वृक्षाचे पान हले ज्याची सत्ता, राहिली अहंता मग कोठे तुझी आसतेने. वेदाशी बोलणे, सूर्याशी चालणे, तुझी आबळे. एवढा समर्थ ब्रह्मांडाचा मालक मी असताना माझा पिता मृत्यू पावल्याच्या नंतर मला माझ्या वडिलांचं आयुष्य वाढवता येत नाही. राधे, मला शेती तिचं आयुष्य कसं वाढवता येईल? जयंतीचं निमोटपणे पत्र चुरगाळलं आणि जयंती सुविद्य परत गेला. दृष्टांत संपला. जिचा बाप इंद्र आहे, जिची आई जगाच्या मालकाने जिला सर्वस्व देऊन टाकलंय, अशी राधा आहे. विश्वाचा मालक तिने सांगितल्याच्या नुसार सर्व काही करत होता. एवढी व्याप्ती ज्या राधेची, तिची सुद्धा कन्या जयंती मरू शकते. तुमची आमची काय कथा आहे? ज्याचे आयुष्य नोहेले
गोकुळाच्या मालकाने स्वतः रडावून राधेच्या डोळ्याचं पाणी पुसावं ही व्याप्ती ज्या जयंतीची होती, तिला जर थांबता येत नाही तर तुमच्या आमच्यासाठी भूत रडत नाही, आपल्याला तर मरावं लागेल. एका बाईला 2 पोरी, दोघीपैकी एकीचं लग्न झालं. एकीचं झालं नाही का तिनं केलं नाही, ती नको म्हटली, मी काय त्यावेळेला नव्हतो, पण एकीचं लग्न नाही झालं, ती बैरागिणी झाली बुवा. अख्खं जीवन भगवंताचं भजन केलं तिनं. ज्याचे आयुष्य नव्हे लेखा आता मुद्दा मुख्याचा पहा. 85 वर्ष वय झालंय. गावाच्या कडेला सुंदर अशी 12 वर्षाची झोपडी केली. त्या झोपडीमध्ये वयात 85 वर्ष होईपर्यंत सारखं प्रभूचं चिंतन केलं. पण एके दिवशी झोपडं जळून गेलं, राचं घरच जळून गेलं तिच्या एके दिवशी ते झोपडं. तिची बहीण मात्र संसारिक होती. ती त्या नगरीची राणी होती. एक संसारिक आहे, एक बैरागिनी आहे. ब्रह्मचारी शब्द हा फक्त पुरुषाला वापरला जातो, स्त्रीला ब्रह्मचारी म्हणत नसते, बैरागिनी. गाव पेटलं पूर्ण, अख्खं गाव जळालं. गावाच्या कडेचं त्या साध्वी स्त्रीचं झोपडं जळालं, त्या बैरागिनीचं. पण जिचं लग्न झालं तिचा वाडा नाही जळाला. तिनं वाड्यामध्ये जेवढे गावातले लोक होते तेवढे वाड्यात घातले आणि प्रत्येकाचा प्राण वाचिला. आता ते का वाचिला ते आजचा आपला विषय नाही, आपल्याला फक्त पुढचा बघायचा. कारण तिचं चरित्र सांगता सांगताच आपला एक वाजला. मग या बहिणीला तक्रार केली, ताई अख्खं गाव जळालं, फक्त तुझा वाडा जळत नाही. तो लाखो माणसं वाड्यात बसवले. वाड्याच्या भोवताल तिनं असं पाणी शिंपडलं होतं. त्या पाण्याजवळ अग्नी आला की अग्नी शीतल झाला, आपण मग त्या अग्नी शांत झाला आणि तिचा वाडा आणि मधली माणसं वाचले. तिनं गावातली सगळी लोक वाड्यात घेतली होती. गाव चारी बाजूने पेटला होता, गाव राग झाला पूर्ण. तिने विचारलं, ताई तू कशाच्या बळावर माणसं वाचलीस ग? तिने सांगितलं, काही नाही, माझ्याकडे एक तांब्याभर पाणी होतं, ते तांब्याभर पाणी वाड्याच्या भोवताल तीर्थ शिंपडल्यासारखं शिंपडलं, अग्नी तिथं आला की शांत झाला. तिनं सांगितलं, 85 वर्ष मी भजन केलं ग, 1 रुपया कोणाकडून घेतला नाही. भिक्षा मागायचे, ती भिक्षा खायचे आणि त्याच भिक्षेच्या तालावर भजन करायचे. बाकी काय गे माझ्याकडे? एवढं भजन करून माझं झोपडं जळत आहे आणि तो तांब्याभर पाण्यानं घर कस काहीच होत. ती म्हणली, पाणी तांब्याभर असू दे, पण पाणी कशाचं होतं हे तुला माहिती का? ते पाणी होतं संतांच्या पायाचं चरण तीर्थ. जो कोणी साधू घरी आला त्याचे पाय धुत होती, ते पायावरून खाली पडलेले 2-3 थेंब पाणी त्या तांब्यात साठवत होती. ते पाणी होतं चरण तीर्थ. ठीक आहे म्हटले, असू दे संतांचं, पण तू संसारिक असून मालकाला मरू दिलं नाहीस आणि गावाला मरू दिलं नाहीस, ही तुझ्यात ताकद आहे. मी जीवनभर जीवन जाळलंय, बैरागिनी झाले तरी माझं झोपडं जळाले, काय माझ्या जीवनाला अर्थ आहे? बहिणीने सांगितलं, ताई तू भजन जीवनभर केलंस, पण तू केलेलं भजन जर पंढरपुरातल्या मालकाला पटलं नसल तर तू भजन कसं होईल? काही काहीला अहंकाराचे गंड असते बरं का. मी भजन करतो मग हान तू काय मला काय उपकार करायला आमच्यावर, तू भजन करायला? मी ज्ञानेश्वरी वाचितो, अपकाळी थानी. ज्ञानेश्वरी वाचण्यासाठी मालकानं शरीर दिले, हा किती मोठेपण आहे. म्हणावं ना, मला ज्ञानेश्वरी वाचण्यासाठी शरीर दिलंय, मला गाथा वाचण्यासाठी भगवंतानं देह दिलाय. मी पंढरपूरला जातो, तू नाही जाता तर शेपुड्या जाते का? अरे आपल्याला पंढरपूरला जाण्यासाठी शरीर दिलंय. देवे दिला देव
भगवंतानं आपल्याला भजना करता दिले महाराज, याचं वर्णन करायला पाहिजे. गिरगावकर म्हणला मी कीर्तन करतो, येडगळेस का काय बाळू, गोळ्या संपल्या का तुझ्या, तू कीर्तन करतोय रे सोगळ्या, कीर्तन करून पंढरपुरातला घेतोय. गोड वाक्य सांगू तुम्हाला, एका माणसानं 1.5 कोटीचं घर बांधलं. घर किती जरी कोटीचं असेल तर पाण्याची टाकी कुठे असती, वरी, आणि वरून पाण्याचा पाईप घरात येतो. स्वयंपाक घरात पाण्याचा पाईप आला, ते तोंड इसळीते त्याला बेसिन म्हणते वाटते, अंग धुते त्याला बाथरूम म्हणते, ते दुसरी एक बारकी असती खोली त्याला संडास घर म्हणते, आणि पुन्हा एक असा वाटा असतो त्याला स्वयंपाक घर म्हणते. त्यानं एक एक तुटी 1-1 लाखाची टाकली. चांदीच्या तुट्या होत्या, पैशावालं होतं ना ते, चांदीच्या तुट्या लागल्या. पण बाई तुटी फिरू फिरू बेजार झाली, पण थेंब नाही पाणी आलं. ती म्हणली मा 1.5 कोटीचं घर बांधलं, जळून बसू, 1-1 लाखाची तुटी टाकली, थेंब येईन त्या तुटीतून. ते गेलं तर 2 दिवस लग्नाला बाहेर. घरी आल्यावर त्याचा पिना पाळला. तुम्हाला इतकुशी अक्कल नाही, 30 तुट्या टाकल्या 30 लाखाच्या, एका तुटीतून पाणी येईन, अशा कशाला तुट्या टाकल्या त्या बंद पडलेल्या. ते म्हणला तुट्या चांगल्या आता, वरून टाकीचा वाल बंद आहे. तुटीत काहीच दोष नाही, काय बंद आहे, टाकीचा वाल. ही गिरगावकराची तुटी आहे, हिचा वाल कुठे माहिती, पंढरपुरात वाल आहे. पंढरपुरातून वाल बंद झाला की व्हॉट्सअपवर संदेश, आदरणीय सन्माननीय हरिभक्तीपरायण बाळू महाराज गिरगावकर. म्हणून भोसकट करायचंच नाही, मी भजन करतो, मी कीर्तन करते. कीर्तन करण्यासाठी त्यानं शरीर दिले, हा मोठडपणा सांग. बहिणीनं सांगितलं ताई तू 85 वर्ष भजन केलं, काय उपकार सांगते तू, जगाला तू झोपडं, तू केलेलं भजन त्याला नाही आवडलं. माणसाला किती आवडत ते सांगू नका, माणसाला काही आवडत आहे. जे माणसं कीर्तनात इतका ते तमाशात 1 नंबरच्या सीटवर आहे. सगळ्यांना नाही म्हणत मी, पण आहे का नाही समाज असा, समाज तमाशाला गर्दी आहे की नाही महाराज. मग कोण येत तमाशाला, आपलीच चाललीत का नाही. बरं कीर्तनाला येणारी तरी कोणते सुदबाज आहेत. संध्याकाळचं कीर्तन असं बैलगाडी यावा, जाताना कीर्तन ऐकून साठाभर बाटूक कणसातच उपटून न्यावा. गेलं कीर्तन बाटकातच, मेला फासुल्या ताणू ताणू महाराज कणसाचं बाटूक उपटून घेऊन गेला साठाभर. काय कीर्तन ऐकण्यात फायदा आहे. आपण जो परमार्थ करतो तो ओरिजिनल आहे का, हा तपासणं गरजेचं आहे. केला असेल तर भजन, काय विषय. 20 वर्ष काकडा केला, पण घरी जाताना दुसऱ्याचा हरभरा उपटून येतो. गेला काकडा हरभऱ्यातच. ताई तू 85 वर्ष भजन केलं, काही नवलाची गोष्ट नाही. तुझं भजन त्याला आवडलं नाही 20 वर्ष माणसाला, ठीक आहे. मग ती म्हणली ब्रह्मचारी, तुम्हाला कळण्यासाठी शब्द म्हणतोय, ब्रह्मचारी राहून काय फायदा आहे माझा, तू संसारिक असून गाव वाचिलस. ती म्हणली तुझी इच्छा काय, मला लग्न करण्याची इच्छा आहे. ज्याचे आयुष्य न होईल एका सांगतोय, पण काय अर्थ म्हणे मला आता 85 वर्षाच्या नंतर मला लग्न करण्याची इच्छा झाली, मला कोण स्वीकारेल. बहिणीनं सांगितलं, तिचं नाव होतं शांडिल्य. ताई उद्या सकाळी ठीक 4 वाजता तुझं लग्न होईल, सकाळी 4. बहिणीला सांगितलं तुला बघतो का हा शब्द बोलायला, 85 वर्ष वय झाले, गालाच्या झुरळ्या लोंबल्या, आणि मला कोण कोण स्वीकारेल. हा वय झालेल्या माणसाला कोणी स्वीकारित पैशावर, पण स्त्रीला नाही स्वीकारित.
23 लोकांचे मथारपणी पण लग्न झाले महाराज पुराणात. मथारपणी सुद्धा. आगा कनिष्ठा भवजनानां व्याधिजन्येन कृतरूपेण कायाञ्जीर्णहिताय च नश्वराणां मंगलम परित्यज्यो. असे 23 लोक आहेत पुराणात. 23 हिचकी जा पेपर हिचकिण्यापेक्षा पुराण पाहता. आता पुराण पाहायला काय फार अवघड नाही. तुम्ही मोबाईलचं बटन दाबले की कोणतेही पुराण सापडते तुम्हाला. बघा जरी कमी टायमात. पण वयस्कर स्त्रीचं मात्र लग्न होऊ शकत नाही हा धर्म सिद्धांत आहे. आणि ताई माझं कसं होईल मी सांगते ना होईल. तू सकाळी 2 वाजता 2-2:30 वाजता 2:45 वाजता स्नान कर आणि एक हार हातात घेऊन चल. जो कोणी पहिला माणूस भेटल तू त्याला हार घालतो तुझा पती होईल. ती म्हणली मला कसं हार घालू दे. काहीच नाही म्हणजे जे पुढे येईल का तो नम्रच होईल. हिने विचार केला माणसं सकाळी 4 वाजता मंदिरात सापडते दर्शनाला येणारी. रात्रभर हार ओवीत होती. तिला एखादं फुल नाही पटलं की ते फुल काढून टाकत होती. हार फेकून देत होती. तिला पसंतीचा हार 2:30 वाजता तयार झाला. हार खुंटीला अडकीला 2:45 वाजता स्नान आटपलं. तो हार हातात घेतला भर जरी पातळ नेसलं आणि ते हार घेऊन मंदिराच्या गेटवर दारात उभी आहे. पण नशीब फुटकं ते दिवशी पाया पडायला कोणीच नाही आलं. त्याचे आयुष्य नव्हे लेखा सांगते. पाया पडायलाच कोणी आलं नाही. काय आपलं नशीब फुटकं म्हणले. आपल्याला बहीण सुद्धा खोटं बोलली. मंदिराच्या पाठीमागे एक पडका गाभारा होता. त्या गाभाऱ्यात मूर्ती नाही काही नाही. तिने विचार केला हार हातात घेऊन आपण त्या पडक्या गाभाऱ्यातल्या भिंतीला डोकं आपटून देह त्याग करावा. जीव देण्यासाठी मदत केली. पण हिना असा एकदा डोकं भिंतीवर आदळल्याच्या नंतर तिच्या हातातल्या बांगड्याचा आवाज आला. ती घालीत होती बांगड्या. तिला बांगड्या होत्या म्हणून वाजल्या. बांगड्याचा आवाज आल्याच्या नंतर त्या अंधारामध्ये गाभाऱ्यात बसलेलं जोरात कणलं. आडलं नाही कणलं का सांगू तुम्हाला. ते बिमार होत. ते कमरापासून खाली सोडून गेलेलं होतं. कुरमी आल्या दुर्गंधी रक्त त्याच्या अंगातून वाहत होतं कमरेपासून खाली. अरे बापरे कोण बाई आली असं. याच्या कन्याचा आवाज म्हणलं बाई आता मरायचं नाही. माया बहीणच लपलपतो. तिने आवाजाच्या दिशेने गेली त्याच्या गळ्यात हार घातला. पती परमेश्वराय नमः. ते म्हणलं काय आपलं नशीब बाबा. माझ्या सेवेचा कंटाळा आला म्हणून जन्म दिलेल्या माईनं मला इथं मंदिरात आणून टाकलंय आणि कोण मला बायको भेटली बाबा. दर्शन घेतलं. डोळे भरून आले. सांगितलं हे मला पती मानतेस. होय पण उजाड्या पुन्हा सोडून देशील. ती म्हणली का मी नाही सोडणार तुम्हाला. कळण म्हणला उजाड्या. पण उजाड्या पाहिलं तर खरंच कमरेपासून खाली बारीक बारीक काळ्या पडल्या होत्या. ती म्हणली नाही सोडणार तुम्हाला. आता लग्न केलं तुमच्या सोबत नाही सोडणार. तुम्हाला त्रास कशाचा आहे. काय नाही म्हणलं थंडीचा त्रास आहे. इथं का बसतात म्हणलं अंधारात माशा येत नाही म्हणून इथं बसतो. नाही तर माशा चालतो. थंडीचा त्रास होते. काय बाई अधिकारी सांगू पुढे तुम्हाला. बाईनं गरम पाणी एका टोपल्यात टाकायचं आणि त्या टोपल्यात मालकाला बसवायचं. कायम स्वरूपी पाणी गार झाले की तुला गरम टाकायचं. किती सेवा किती सेवा. जग जिंकलं काय काय बायकांनी मालकाच्या सेवेत. आणि काय काय ना उपास धरू 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 घराचा ढिंगाणा केला. उपास काही उपास हो. आपल्या संप्रदायात सोमवार एकादशी आणि प्रदोष हे 3 उपास सांगितले. 24 एकादशा 5 परवान्या प्रदोष आणि सोमवार एवढीच उपास सांगितले. कोणती बी उपास हो. नवरात्रात गुंडाळ पण 9 दिवस काही खाई न. गुंडाळ गुंडाळ एक जण ते म्हणला मला नवरात्रातला 9 देवीचा उपास आहे. 9 दिवस चप्पल नाही घातली आणि दसरा झाल्यावर घोरपडी धरू लागला. काय यायला जेसीबी खाली जरी चंद्रभागेत दाबलं तर यायचा उतार होता. कुठे 9 दिवस म्हणला. 9 दिवस जगदंबेचा उपास. पायात चप्पल नाही. दसरा संपला की पवडीच काय नाही. घोरपड कुठं बसवली सश कुठं बसवली. असे कुंटाला डोळायला उपास धरणार. कर्तव्याला किंमत आहे आपल्या संस्कृतीला. बाईने टोपल्यातलं पाणी गार होऊन दिलं नाही. पण इतकं सडलेलं किती बी नाकली होतं ते तुम्हाला पुढे सांगतो.
ते एके दिवशी बायकोला म्हणलं तू गावाला फेरफटका मारून येतीस, पण मला गाव बघण्याची इच्छा आहे. ती म्हणली तुम्हाला चालता येत नाही. ते म्हणला मग तू डोक्यावर घेऊन टोपलं. किती हलकट होतो याच्याही पलीकडचा हलकटपणा पाहतो. मग तुम्हाला त्याच्यानंतर पुरावा सापडेल ज्याचे आयुष्य न दिले का. तिने डोक्यावर टोपलं घेतलं आणि मालकाला गाव दाखवलं. पण कर्मनोगती काय विचित्र प्रसंग एक आला. गावापासून फेरा मारीत 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 स्वतःच्या घराकडे येत असताना डाव्या हाताला रस्त्याला एक सुंदर स्त्री दिसली. ती स्त्री वेश्या होती आणि टोपल्यातून वाकून बायकोच्या कानात म्हणलं ती मला भेटेल का. मी सांगते म्हणून ऐकायचं नाही बरं का, पुराण बघायचं. पुराण सप्तम स्कंदामध्ये चरित्र आलं. या बाईचं नाव होतं सुमती, हिच्या बहिणीचं नाव शांडिल्य. प्रिये ती वारांगना भेटेल का मला. तिनं सांगितलं स्वामी आपण पोटासाठी बेजार आहेत, त्या वारांगणीसाठी अर्थ लागतो. माझी पत्नी या नात्यानं पती या नात्यानं मी तुला विनंती करतो प्रिये, माझी इच्छा तेवढी तृप्त कर. तिने वारांगणीला विचारलं. शब्द ठरल्या गेला. गावगाव भिक्षा मागितली. पैशाची पोचुंडी कमरेला गुंडाळली. मालकाला डोक्यावर घेतलं आणि त्या रात्री वेशीकडे मालकाला घेऊन जात होती. टाइम दिलेला होता. टाइमला वेशीच्या घरी नेऊन घालायचे मालकाला. गडबडीत थोडा उशीर झाल्यामुळे लगबग चालत होती. रस्त्याने चलता चलता वाटामध्ये एक सूळ रावलेला होता आणि त्या सुळावर एक साधू द्यायचा. तो सूळ साधूच्या बिंबीला लावलेला होता. साधू योगाच्या बळावर तो सूळ मात्र साधूच्या पोटात घुसत नव्हता. साधू नुसता लटकलेला होता सुळावर. पण गडबडीत ही त्या सुळाच्या जवळून गेली. हिला काही दिसलं नाही. तेवढ्या अवकाशात आपली पत्नी आपल्याला वेशेकडे घेऊन जाते. त्या आनंदाच्या भरात वरच नीट बसत नव्हतं. ते हात फेकीत होतं. कमरापासून खाली आळ्या पडलेल्या किती तरवलेलं पाणी. त्या असे हात फेकीत होते. आता मी वेशेकडे जाणार असा हात हलिता हलिता सुळाला हात लागला. सुळ हल्ल्या गेला. संदिशी साधूच्या बेंबीला त्या सुळाच्या वेदना झाल्या. त्या साधून शाप दिला रे ज्याचा कोणाचा स्पर्श या सुळाला झाला असेल आणि त्या स्पर्शामुळे माझ्या पोटाला वेदना झाल्या, उद्या सकाळी सूर्योदय झाला की ते मरून जाऊ. साधू म्हणजे काही 2-4 अभंग पाठ करणारा महाराज थोडाच होता. त्या साधूचं नाव होतं मुनिश्री मांडव्य. प्रतिसृष्टी निर्माण करण्याच्या यादीमध्ये मांडव्यांचा सुद्धा नंबर आहे. एकाची छाती तपिंदरी, एके सृष्टीवरील सृष्टी केली या यादीत मांडव्य होते. तपस्वी महात्मा. पण बाईनं टोपलं खाली टेकलं. बाईच्या लक्षात आलं सकाळी कुंकू पुसल्या जाते. साधूला विनंती केली. साधू बोलायला तयार नाही. माझा सुरका हाणीला. बाईनं मालकाला ज्या टोपल्यात पाणी ठेवलं होतं त्या टोपल्यातलं 2-4 थेंब पाणी उजव्या हातात घेतलं आणि पूर्व दिशेला तोंड करून उभी राहिली. आकाशात जे नक्षत्र होते 27 नक्षत्र एक उप सांगितलं अभिजित. हे 27 नक्षत्रापैकी 2-3 नक्षत्रानं सूर्यनारायणाला जाऊन सांगितलं महाराज हे प्रकाश देवता दिवाकरा, हे भास्करा, हे तेजोकांती. एका बाईनं पूर्व दिशेला हातात पाणी घेऊन तुमच्याकडे तोंड केलंय. बाई कोण आहे. बाईचं नाव सुमती. कशा करता पाणी घेतलंय. ती म्हणली खबरदार जर सूर्याचा उदय होईल तर काय. भगवान सूर्यनारायणाने संदेश दिला आई साहेब माझ्या उदयाने तुम्हाला त्रास काय. तुझा उदय झाला की कपाळावरचं कुंकू पुसल्या जाते. म्हणून खबरदार तुला माझ्याशी गाठ आहे. जर उदय करशील तर पाय. सूर्याला थोड्या दिवस मालकाची सेवा केल्याची ताकद. थोड्या दिवस बाईने मालकाला देव मानलं पाहिजे. जी बाई मालकाला देव मानती का पांडुरंग तिला प्रणाम करतोय. आणि जी बाई मालकाला देव न मानून भजनात बसती का ती ज्या गावात त्या गावात पाऊस पण पडत नाही. बाईचा सर्वात मोठा देव आपला पत्नी. आणि एका बाईचं श्राद्ध आहे म्हणून काढलं बरं का. नाही तर मला माणसं बी द्यायची द्यायची. 170 ग्रंथ वाचले. ते काय गोळ्या खाऊन गांजावरून नाही वाचले. जिका भाग्याची आहे तिचा पती तिचा देव. मानी भरताराची बोली धन्य कीर्ती बाबुली. तिचे होता दरुशन मिळे पोट भरी अन्न. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. ताकद असते. जगातलं सर्वात मोठं मौल्यवान रत्न कोणाचं असते.
या भारतीय संस्कृतीत सर्वात किमतीचं, ज्याची किंमत ब्रह्मदेव करू शकत नाही, इतकं मूल्यवान किमतीचं रत्न स्त्री नावाची जाते. फक्त चांगली वागल्या. विठाला विठाला एक 2 दिवस 3 दिवस 4 दिवस 5 दिवस 6 दिवस 7 दिवस निघून गेले महाराज. सूर्यच उदय नाही. 3.5 घंटे सूर्याला येऊ दिलं नाही. तिचं नाव लोपामुद्रा. 3.5 तास सूर्याला येऊ दिलं नाही. तिचं नाव लोपामुद्रा. मालकाची संध्या होईपर्यंत. पण 7 दिवस सूर्याचा प्रकाशच येऊ दिला नाही. तिचं नाव सुमती. 2-4 पुस्तकं शिकलेला म्हणलं असं होत असते का? मग भिताडाल म्हणून का पुराण काय गिरगावकरांच्या भावकीन घडत लिहिले. पुराण लिहिणारी दुसरी माणसं. तुला पटत नसेल तर ज्यानं लिहिलंय त्याची सोय पाय. 7व्या 8व्या दिवशी सकाळी मीटिंग झाली. वरी